अटना झाकण काढा हा आणि अट बांधा हा. त्याने नंतर अट त्याने एक मोरा बनवतो. तो मोरा कसना बनवतो मी बाटली ना तर काके कोड्या पिशव्या ह्याने आहेत दाखव मला आता. 7, 8, 9, 10, 11, 12. 11 किलोमीटर जावला आणि 11 किलोमीटर यावला. हा. 22 किलोमीटर आम्हाला म्हसला हा. नमस्कार दोस्तो, किसा आहात. आशा करता की तुम्ही मजेतच असला पाहिजे आणि चांगलाच राहायला पाहिजे. आज माना तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ लिहीन आणि व्हिडिओ मध्ये सुद्धा तुम्हाला गेल्या वर्षी जिसा एक पिचाने मी व्हिडिओ बनवेल. पिचा म्हणजे किसा पिचा समुद्राना नाही तर या गोडे नदीनं पिचा आणि त्याला आपण आखू चिंबोऱ्या. काही जण आखत त्याला कुर्ला इसा सुद्धा आखत. तर या काळ्या चिंबोऱ्या आहात आणि काळ्या चिंबोऱ्या या लोका जाईन कमीत कमी 30 किलोमीटर अंतरावर जात. 30 किलोमीटर म्हणजे किसा आठून जात त्या 15 किलोमीटर अंतरावर तट जाई त्या कोयनी लावत आणि परत सकाळने परत जाईन त्या कोयनी काढीन त्यातून त्या पिच्या लिहित. आज सुद्धा मग तुम्हाला एक नवीन व्हिडिओ दाखवणार आहात आणि ते व्हिडिओ मग तुम्हाला माहिती दाखवणार आहात की यो जो पिचाना व्यवसाय हा तो खूप चांगला व्यवसाय हा आणि त्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीनं इन्कम आपल्याला काढता येईल. तर जर का तुम्हाला कोणाला पिचा हवान तर मला तुम्ही नंबरवर संपर्क करा. मग डिस्क्रिप्शन मा मला नंबर देता ते नंबरवर तुम्ही संपर्क साधा. तुम्हाला पिचा मिळी जातील. पण एकदा का पाणी खपना का मग नंतर पिचा तुम्हाला मिळणार नाही आहात. तर चला आपण हेरूया कोडा पिचा आणा आहात कोला मोठला पिचा आणा आहात त्या किशे पद्धतीने विकणार आहात त्या पिचा लावण्यासाठी त्याला काय काय मेहनत करायला लागत. तर काका आता मला या सदर ज्या पिचा आहात त्या काढण्यासाठी तुला काय काय मेहनत करायला लागत. मला मेहनत करू लागे की 11 किलोमीटर म्हसल्याला जावं लागे. आतडे आणला आतड्या कासना तुम्ही लावा त्या मग कुकडीनं लावा का बोकडानं लावा. कुकडीनं आतडे आणलं लागे. हा. आणि 11 किलोमीटर जावला आणि 11 किलोमीटर यावला. हा. 22 किलोमीटर आम्हाला म्हसला हा. जावला यावला 22 किलोमीटर. त्या आणल्याच्या नंतर आम्हाला आटून 15 किलोमीटर पाबऱ्याने धरणापा जावं लागेल. 15 किलोमीटर पाबऱ्याने धरणापा जाई. त्या कोयनी आम्ही येळने 3 वाजता सुरुवात करू लावला. आता मला आता कोयनी काही प्रमाणा मग काही जण लोक इसा बांबूने कोयनी बनवत तर काही लोक ते बरण्याने कोयनी बनवत. तर तुम्ही कसने कोयनी बनव्यात. बरण्याने बरण्याने म्हणजे हा ठीक आहे म्हणजे बरण्याने कोयनी बनव्यात. मुहूर्त किसा काय तुम्ही करा पिचा धरल्यासाठी. त्यामुळे आतड्या फडकावून बांधून लागत. फडकावून बांधल्याच्या नंतर त्या बरणीला वर बांधी ठेवून लागत. आणि मग त्या बरण्या पाण्यामध्ये चेपेन त्यावर दगडा ठेवून लागत. दगडा ठेवल्याच्या नंतर सकाळी पहाटे उठीन कमी कमी 4 ते 5 दरम्यान आम्हाला जावं लागेल. त्याने मोहर ये रायशी बरण्या आणि मग याला मोरा वगैरे काय हा काय म्हणजे खराब नाही. ही खराब केलेली आहे म्हणजे ये राहते आणि अटना झाकण काढा हा आणि अट बांधा हा. त्याने नंतर अट त्याने एक मोरा बनवतो. तो मोरा कसना बनवतो मी बाटलीनं मोरा बनवतो. त्याला कापूला लागा. आता सॅम्पल नाही हा 2 लिटरने बाटली लागत. 2 लिटरनी बाटली. ठीक आहे एक चांगलीशी हवी ती आपण दाखवूया ह्याला. तर मग तुम्ही ज्या त्या बरण्या पाण्यामा लावा तर मग त्या किशा म्हणजे इशा एकदम पाण्यात बुडीन लावा का कड्यावर पाणी रह का थोडा गुडगाभर पाणी रह. गुडगानेवर पाणी तट लावावं लागेल. तट लावला आणि त्यावर इशा दगडा वगैरे चेपी ठेवला. ठीक आहे आणि मग नंतर तुम्ही सकाळने कोड्या वाजता उठी जाते अनुला. सकाळने 4 ते 5 वाजता आम्हाला जावं लागेल. म्हणजे हे राहा त्याने येळने ते गॅत लावला की मग परत ते घर येत आणि परत सकाळने पहाटे उठी 4-5 वाजता ते जात उठी येईन आणि मग ते बरण्या लिहीन काढेली येत. त्याने नंतर मोहरली प्रोसेस काय रह तुम्ही. मोहरली प्रोसेस आता त्या पिच्या या करायचा पाण्यामध्ये ओतायचा त्या पिशव्यामध्ये भरायचा. पिशव्यामध्ये भरी नंतर त्या इकायचा. ठीक आहे मला दाखवा या कोडा पिचा आहात. तो बारीक कसा हिरणार होतो. हा एक मोठा हवा होता दाखव रे. चांगला पिचा आणलेला बा 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 बा.
एकदम भारीच मोठला पिचा हा. होय मस्त पिचात एकदम. पण जर का त्याने धरा तर मला वाटत नाही सोडतील. बेशा झपाट्याच राहा डायरेक्ट पिशवी मध्ये टाकाच तरी चालेल. का ते पिशवीले पिशवी तर अच्छा आहे. चल, शिका. एकदम बारका नको टाकत त्या 200 रुपये पिशवी. त्या सगळं झाडाला टाकायचं तर आता हे 2 बारका टाका त्या ती टाक लावायला. तुम्ही 200 रुपयाला पिशवी बांधता त्या मग कोणा पिक्चर काय? 5 पिच्या मग त्या नुसता इसा बाराकला टाकसाल का मोठला पण मोठला मोठला कोडा या एवढं 20 ला 3 20 ला 3 मोठला 3 आणि बाराकला 2. हे 200 वालेच करता हा. टाकी पडली नाही का सो? एवढं असतं. हट. हा? पोरांच्या काय काय करत त्यामुळे चोकट बोलायची नाही. चावते राहणार तिकडनं. सुबह पिशवी दे. मी ना म्हणून होतं. हा मग आता एकुले तुम्ही कडेच असाल गावामध्ये कडकांना थोडी साई युला चांदोरा खपणार नाही तर दूर दूर लागत. साई युले चांदोरे खडकानी न पोडी जसा खपला तळेगाव पासून जायला लागत. तळेगाव पण गायमुख पासून गायमुख बापरे म्हणजे साधारणतः तुमची कमाई कोडी हेवी त्याचा किती हा काका गटल्या येतील आता बांधून तेवढे 10 जुन्या 200 रुपयाने 5 नेत 1000 रुपये 100 रुपयाने मग 10 नेत ते 100 1000 रुपये सांग 2000 रुपये 3000 रुपये काका जाम काका बे पिजाला मानाय बे हा बिरवत ना या मग कोण टाका मग या ज्या तुम्ही पिच्या आता एकोलेलीच असाल ते काय गाडी तुम्हा पहा का चालत जासाल चालेल. चाली एक गाडी दे. तरी कोडी दूर गाडी द्या हं. मग आता या पिच्या एकीन तुम्हाला गाडी नाही लावायचं मस्त पैकी त्या कोणाच पैसा मिळत गाडी लावला. मग आता 5 पिशव्या तुम्ही येण्यात तरी तुम्हाला 200 रुपये प्रमाणे 1000 रुपये मिळतील. आता साधारणतः एवढी पिशव्या मग तुम्हाला ही पिशवी मग तुम्हाला कमीत कमी 20 पिशव्या येतील. मग तुम्हाला पैसा कोडा येणार 4000 रुपया 4000 रुपये येणार. साधारणतः आतडे आणला तुम्हाला कोडा खर्च येवा 100 रुपया 100 रुपयानं आतडे तुम्हाला थोडे कोडा भेटावा ओढायचा व्हायचं असं तिथे गांजा बांधी त्यामध्ये ते आणि या ओढा पिच्या दौऱ्यासाठी तुम्ही 100 ना आतडे आणला आणि जावला गाडी तटपर्यंत जावला ते रिक्षा करी गॅस तर 500 रुपये यावला जावला. ते रिक्षा करी कसा तुम्ही जा ती एसटी 10 वाजता ये मग 10 ने ज्येष्ठवर कसं नाही जा 10 ने एसटी जाईल मग दिवसभर पिसरूला येते नाही नाही म्हणजे मला एक तुम्हाला काय आपण त्यामध्ये एसटी वर गॅस 10-20 रुपये मग यावला शेवटी लहान यावला लावला जातो 250 रुपये कुठं जावा तर मग 20 रुपये मग एसटी मध्ये असाल आणि येताना 250 रुपया बरोबर मग 270 रुपये तुम्हाला ठीक आहेत ना जर 5 रुपये बोरल्यापेक्षा म्हणजे मला आपलं काय आपण जर का कमवूला शिकू जास्त पैसा तर त्यातला पैसा अर्धा सेव्हिंग करायला पण शिकला पाहिजे हो. म्हणजे आपले लोकांना किसा हा बाबा काय पिच्या का पिच्या हा जबरदस्त मोठा बा हा बाबा या का पिच्या का काय धर काके धर जामच मोठला पिच्या आणि त्या याला खतरनाक पिच्या भेटणार रे एक एक मोठलाच
ती बरणी मध्ये टाक रे बाबा. कना मी चालू ढोंग्याची. ढोंग्या टाक बरणी माही. हट. हा या आता काकानी पिशी होती त्यामध्ये तर खतरनाक पिचा मिळणार हो काकाला जबरदस्त होता तो इसा इसा किसा काय धरस मा धरता तो हेर किसा तेव्हा एकदम सगळं मोठं करत बाप रे खटून कर. ये कसम ती टाकू बाबू या माणूस नको टाकू शिट्यामध्ये. मी दुसऱ्या में टाकू यामध्ये. यामा किसा काका माहिती आहे जर का तुम्ही दिवसाला 2000 3000 2500 कमवास तर आपण कमीत कमी खर्च करूला शिकला पाहिजे आणि जास्तीत जास्त सेव्हिंग आपली हिली पाहिजे बँकेमा म्हणजे भविष्यामा काय आपल्याला अडीअडचणी आड्यात काय आजारपण आणा तर त्यामध्ये ते पैसे शंभर आपल्याला वाला खर्च करता येतील महत्वाचा मुद्दा असा हा की आमने लोकांना सेव्हिंग करूला किसा ते त्यामा अजून थोडासा भू मागा हा आज जर पैसा मिळणार तर ते अजून किसा कपून उद्याला आपण शिल्लक नाही ठेवला नंतर आपण- पाहिजे इसा सगळा टाकलं आमने दोन लोकांना टाकलं. हा तर एक भू म्हणजे मोठी समस्या तीच हा की आज ना कमवलेला आम्ही आज कपून उद्यासाठी उद्या हेरून ताजं उद्यासाठी ताजं आज ना खाऊ काय ठेवणार नाही इथे आमच्या लोकांनी समस्या तर त्याला प्रॉपर मार्गदर्शन प्रॉपर गाईडलाईन होणं खूप महत्वाना तर काके कोड्या पिशव्या हे नाही दाखव मला आता 7 8 9 10 11 12. 12 पिशव्या हे नाही त्यामुळे या बारकल्या दिसत या हं. या कोडा रुपयाला उपसाल त्या 100 रुपयाला. 100 रुपयाला या पिशव्या उपसाल त्या 100 नाही येण्यात 5 पिशव्या हे नाही हं. आणि या 7 पिशव्या हे नाही त्या 200 रुपये वाळ्या हं. तर मग 100 रुपयामा त्यामा कोडा तुम्ही पिच्या टाका त्या 5 टाका हा 5 हं. आणि 200 रुपयानी आम्हा कोडा त्यामा 5 त्यामा 5 हं. ठीक आहे आता यात तुम्ही म्हणजे जरा 100 रुपयाने 5 आहात हं. त्यामा थोडासा बारकला पिच्या टाका 12 टाका आणि 200 रुपयाने आम्हा मोठला पिच्या मोठलं. तर 200 रुपयाची पिशव्या त्यामा पण त्यांनी 5 पिच्या टाकान पण 3 पिशव्या त्यातला त्यांनी या इसला मोठला टाकान आणि 2 पिशव्या थोडा बारकला टाकान हं. म्हणजे 7 पिशव्यांना त्याला 200 रुपयाप्रमाणे 1400 रुपये मिळतील आणि 5 पिशव्यांना 100 रुपयाप्रमाणे त्याला 500 रुपये मिळतील म्हणजे 1400 आणि 500 रुपये येणं त्यानं टोटल 1900 रुपया म्हणजे एक दिवसाने त्यांनी कमाई 1900 रुपया म्हणजे साधारणतः त्यांनी जर का एक महिनाभर असा व्यवसाय करा आणि दिवसाला त्याला 2000 मिळणार तर एक महिन्याला तुम्हाला कोडा पैसा मिळतील 60,000 रुपया हं. तर मग जर का त्याला महिन्याला 60,000 रुपये मिळवा तर यो काय महिनाभर व्यवसाय चालण्यासारखा नाही हा किंवा चालणार तर एका 2 महिना सुद्धा चालेल जो पाण्याना सीझन राहते टायमामा म्हणजे भरपूर पाण्याच्या टायमात नाही थोडासा पाणी कमी राहतात वा तर यातून पण त्याने चांगली कमाई आहे यो जो व्यवसाय तुम्ही करा तो कोडे वर्षापासून करा तो तिसरा म्हणणं असतं काय 2 वर्षांच आम्ही करू म्हणजे याने अगोदर लोक करत आहेत भरपूर पण आम्हाला काही थोडा ही नाही आता हा तर ते आम्ही पोटदीसवटूनच करू. मग तुम्हाला काय वाटते यामा कमाई हा का नाही हा या मग कमाई भरपूर आपण किसा वाई जरा त्रास करू लावला जावला परत काढीन लिहिन यावला परत त्या बांधीन इकूला जावला हा इकीन पुन्हा घर यावला गाडी असली तर त्याला काहीच फरक पडत नाही म्हणजे ली जाण्याने फक्त गावामध्ये हिंदूला फक्त फरक पडत आणि आपल्या गाडी नाही त्याला घरापासून ती इतकी येसपर्यंत चालूला लागत. हे काके तरास तर आपल्याला करूलाच लागेल कणी पण गोष्ट आपण तरास केल्याशिवाय केल्याशिवाय मिळलं नाही. मिळच नाही तर जर का आपल्याला थोडीफार मेहनत करी तर आपल्याला 1900 रुपये मिळत कधी कधी जर का जास्त पिच्या मिळणार तर अजून 3000 पण जाईल जर का कमी पिच्या मिळणार तर 500 रुपयावर पण जाईल म्हणजे सांगू शकत नाही का दर दिवसाला आपल्याला 1900 रुपये मिळतील 2000 मिळतील असा विषय नाही कधी 200 मिळतील तर कधी 800 मिळतील तर कधी 500 मिळतील पण पिच्याचा व्यवसाय बहुत चांगला आहे आणि आता तुम्हाला समजा आज तुम्हाला 1900 रुपये मिळणार तर तुम्ही त्यातला कोडा बचत करसाल आता तिचं म्हणणं असतं काय बचत काय आपले लोक बचत रह नाही हा त्यातून एखादे भारी तर काय 1500 रुपया बचत राहील राहील म्हणजे साधारणतः 1900 रुपये मधला जरी आपला एखादा 900 रुपया किंवा मग 1500 रुपये समजा खर्च येणं तर 400-500 रुपये तरी आपल्याला बसतील म्हणजे एक आपल्याला ते फ्युचर साठी उद्याला समजा काय आपल्याला अडचण आली अडचणीला तर ते आपल्याला बसवूलाच लागेल तर मित्रांनो यो ब्लॉग मा आठच थांबवता हा
किसा वाटणं आज ना यो व्हिडिओ तुम्ही मला कमेंट करी नक्की कळवा. आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन आवाज तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मला शेअर करा. तोपर्यंत सगळ्याला चला बाय बाय. मिळूया आपण मोरले व्हिडिओ मा.